वेंगुर्ल्यात घर जावई होत नसल्याने त्याच्यासोबत काय केलेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। वसंत उर्फ सागर हा मानगाव तळेवाडी इथं राहतो। त्याची पत्नी नूतन ही घरात वाद झाल्याने माहेरी निघून गेली होती। त्यानंतर नूतनने 12 ऑगस्ट रोजी वसंतला आपल्या घरी बोलावलं। वसंत ही तिला भेटायला जाण्यासाठी तयार झाला, पण आपल्यासाठी सासरवाडीत काळ येऊन बसल्याचं त्याच्या ध्यानी मनीही नव्हतं। या घटनेतील तिन्ही आरोपींनी घराच्या भोवतीच्या कंपाऊंडमध्ये विद्युत तारांचे जाळे तयार करून ठेवले होते। वसंतच्या या तारांनी स्पर्श झाला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला। आधी वसंतचा शॉक लागून मृत्यू झाल्याची आवाई उठवण्यात आली होती, पण वसंतच्या भावानं ही हत्या असल्याचा आरोप केला असून गावडे कुटुंबियांविरोधात तक्रार दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। मृत तरुणाचा भाऊ संगम प्रभाकर भगे यांनी वेंगुर्ले पोलिसात तक्रार दिली आहे। तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103-135 अन्वये वसंत भगे यांची पत्नी नूतन शंकर गावडे, तिचे वडील शंकर सकाराम गावडे आणि तिची आई पार्वती शंकर गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या तिन्ही संशयितांना वेंगुर्ले पोलिसांनी अटक केली आहे। आपला भाऊ घरजावई व्हायला तयार नव्हता, त्यामुळेच त्याला रीतसर प्लॅन करून ठार मारण्यात आलं, असं संगम यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय।